रसिको, तुलसी रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की चारी भावंडांच्या जन्मानंतर साधारणतः महिन्याभराने वशिष्ठ मुनींनी त्यांचं नामकरण केलं आणि मग ती चारही बाळं हळूहळू मोठी होऊ लागली. आपल्या बाललीलांनी राजप्रासादातल्या मंडळींना सुखवू लागली. आणि आता पुढे त्या चारही भावांनी अपार चरित्र घडवलं. चौघही आपला जीवनमार्ग चालत राहिले. महाराज दशरथांनी भोजनासाठी बसावं आणि मुलांना हाका माराव्या. मुलांनी आपल्या मित्रांना सोडून मुळीच येऊ नये. कौशल्या स्वतः बोलवायला गेली की प्रभूंनी दुडो दुडो दोरवर पळून जावं. वेदानं सापडलं नाही, शिवाला थांग लागला नाही, त्या परमात्म्याला मग आईनं धावत जाऊन धरावं. अंगावर धुळीचं लेपन झालेलं आहे अशी स्वारी एकदाची सापडावी. मग दशरथांनी त्यांना मांडीवर घ्यावं. जेवताना बाळाला सारखी चुळबुळ करावी. निसटून जाण्याची संधी शोधावी. एकदम आनंदाची आरोळी ठोकावी, धूम पळून जावं. मुखाचा दहीभात तसाच असावा. श्रीरामांचं असं अत्यंत सरळ आणि सुंदर चरित्र शारदा, शेष, शंकर आणि वेद यांनी गायलेलं आहे. या लीला श्रवणात ज्याचं मन रंगणार नाही ते खरोखरी करंटे. दैवानं त्यांना वंचितच केलं असावं. ती सर्व भावंड कुमार वयात आली. आई, बाप आणि गुरु यांनी त्यांचे व्रतबंध केले. त्यानंतर ती गुरुगृही वसिष्ठाश्रमात गेली विद्याध्ययनासाठी. अल्पकालात त्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्या. ज्यांचे निश्वास म्हणजे चतुर्वेद ते प्रभू अध्ययन करतात. ही गोष्टच किती नवलाची आहे, नाही का? चारही बंधू विद्या निपुण, शालीन आणि गुणवंत झाले. धनुष्य बाण घेऊन ही भावंड बाहेर पडली म्हणजे चराचराला त्यांच्या रूपाची मोहिनी पडेल. ही भावंड ज्या मार्गाने जात त्या मार्गावरील लोक त्यांना पाहूनच स्तिमित होत असत. अयोध्येचा प्रत्येक नागरिक, तो वृद्ध, तरुण, बाल कसाही असो, श्रीरामांच्यावर प्राणापलीकडं प्रेम करू लागला. श्रीराम आपली भावंड आणि मित्र यांना संगती घेऊन नित्य पारधीसाठी जात असत. पवित्र मृगाची पारद झाल्याचं लक्षात येतात ती पारद ते दशरथांना आणून दाखवत. राम बाणांनी ज्यांचा वध होई ती मृग थेट स्वर्गलोकीत जातो. भोजन प्रसंगी श्रीराम आपल्या बंधूंना आणि सवंगड्यांना संगाती घेत. आई वडिलांच्या आज्ञांचं ते अतिशय आदराने पालन करीत. पौरजनांना आनंद व्हावा असे प्रसंग ते जुळवून आणीत. वेद, इतिहास, पुराणं यांचं ते मनःपूर्वक श्रवण करीत. आपल्या भावंडांना समजावून सांगत. प्रातःकाळी लवकर उठून ते माता, पिता आणि गुरु यांचं दर्शन घेत. त्यांच्या आज्ञेनुसार ते नगरीतील व्यवहार पाहत आणि त्यांचं ते वागणं पाहून राजाला आनंद होत राही, अत्यानंद होत राही. सर्वव्यापी, अनाकलनीय, निष्क्रिय, जन्मविरहित, निर्गुण नाम रूपातीता परमेश्वर भक्तांसाठी अशाच अनुपमेय लीला करत असतो. हे लीला चरित्र मी सविस्तर कथन केलं. आता या पुढची कथा अगदी मन लावून ऐका. ज्ञानी महामुनी विश्वामित्र अरण्यात आश्रम करून राहत असत. त्यांच्या आश्रमाच्या आसमंतात अनेक ऋषी मुनी जप, यज्ञ आणि योग साधना करीत निवास करीत. मारीच आणि सुबाहू त्या दोन राक्षसांचं त्यांनी भय घेतलं होतं. यज्ञ सुरू झालेला पाहिला की ते दोघं येत असत आणि मुनी मंडळींना उपद्रव देत असत. मुनिजन त्यामुळे फार दुःखी झाले होते. ते पाहून विश्वामित्रांच्या मनात चिंता उत्पन्न झाली.
त्यांना वाटलं या पापी राक्षसांचा निपात भगवंता वाचून कोणाच्यानं होणार नाही. पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी प्रभूंनी अवतार घेतलेला आहेच, हा विचारही पाठोपाठच त्यांच्या मनात आला. त्यांनी ठरवलं या निमित्तानं जावं, चरणदर्शन घ्यावं, दशरथांना विनंती करावी आणि उभय बंधूंना घेऊनच यावं. ज्ञान, वैराग्य आणि सर्व सद्गुणांचं निवासस्थान असणारे प्रभू आता प्रत्यक्ष दृष्टीला पडणार याचा विश्वामित्रांना फार आनंद झाला. नाना प्रकारचे बेत करीत ते अयोध्येला निघाले. पोचायला त्यांना मुळीच वेळ लागला नाही. शरयू नदीत स्नान उरकून ते त्वरित दशरथांच्या राजसभेत आले. मुनिवर्य विश्वामित्रांचं आगमन होतंय हे कळताच अनेक ब्राह्मणांसह राजा दशरथ त्यांना सामोरा आला. त्यानं मुनिवर्यांना दंडवत प्रणाम केला. आदरानं त्यांना घेऊन येऊन आपल्या आसनावर बसवलं. त्यांच्या चरणांचं प्रक्षालन केलं, पूजा केली. माझ्या इतका धन्य आज कुणीच नाही असे आनंदोद्गार काढले. भोजनाची व्यवस्थाही अतिशय उत्तम करवली. विश्वामित्रांच्या अंतःकरणाला अतिशय आनंद झाला. दशरथानं आपले चौघेही पुत्र त्यांच्या चरणावर घातले. श्रीराम दृष्टीला पडताच मुनिवर्यांचं देहभान हरपल्यासारखं झालं. पूर्ण चंद्राच्या दर्शनानं चकोराची जी अवस्था होईल तीच अवस्था राममुख दर्शनानं विश्वामित्रांची झाली. राजालाही अत्यानंद झाला. तो मुनींना उद्देशून म्हणाला, आपली एवढी कृपा कुणाच्याच वाट्याला आली नाहीये. मुनिवर्यांनी आता आपल्या आगमनाचा हेतू सांगावा. आज्ञा होईल ते प्राप्त होण्यास विलंब लागणार नाही. विश्वामित्र म्हणाले, राजा, अरे राक्षस समूह मला फार पीडा देतोय. त्याच्याकरता तुझ्याकडे काही मागणी करावी म्हणून आलोय मी. लक्ष्मणासह तुझा श्रीराम मला देऊन टाक. हे दोघे असुरांचा नाश करतील आणि आम्ही ऋषीजन सनात होऊ. राजा, मी सांगतो ते आनंदाने कर. अज्ञान आणि मोह सोडून दे. यामुळं तुला धर्म आणि सत्कीर्तीचा लाभ होणार आहे आणि या मुलांचे परम कल्याण होणार आहे. राजाला हे बोलणं फारच अप्रिय वाटलं. त्याच्या हृदयाला अक्षरशः कापरं भरलं. तो बोलू लागला, विप्रवर, अगदी म्हातारपणी ही चारही मुलं मला झाली आहेत. या गोष्टीचा विचार करून तरी आपण मला बोलायचं होतं. भूमी, गोधन, धन, कोश आपण काहीही मागा, सर्वस्व देऊन टाकायला मी तयार आहे. शरीर आणि प्राण यापेक्षा माणसाला प्रिय असं काही नसतं. मी तेही देतो. एका निमिषात आपल्या स्वाधीन करतो. हे सारे पुत्र मला प्राणाइतके प्रिय आहेत. त्यातून स्वामी माझा राम मी कोणाला देणं खरंच कठीण आहे. कुठे ते भयंकर कठोर राक्षस आणि कुठे माझा हा कोवळा सुकुमार किशोर. वात्सल्य रसानं ओथंबलेलं राजाचं ते भाषण ऐकून विश्वामित्रांना मनातल्या मनात मोठा आनंद झाला. दशरथाच्या मनातील संदेह नाहीसा करण्यासाठी मुनिवर्यांनी त्याची अनेक प्रकारे समजूत घातली. त्याच्या मनीचे सर्व संशय त्यांनी नाहीसे केले. मग अत्यंत आदरानं राजांनी उभयता कुमारांना पाचारण केलं. आपल्या हृदयाशी त्यांना धरून त्यानं उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. पण विश्वामित्रांना उद्देशून राजा बोलला, ही माझी मुलं नव्हे, तो माझे प्राण आहेत. आता आपणच त्यांचे वडील आहात, अन्य कुणी नाही. याप्रमाणे बोलून राजा दशरथांनी आपले दोन्हीही पुत्र आशीर्वादासह विश्वामित्र मुनींच्या स्वाधीन केले, त्यांच्या हाती सोपवले. प्रभू राम आपल्या मातेच्या भवनाकडे गेले आणि तिच्या चरणांवर मस्तक ठेवून ते लागलीच निघाले. ते दोघे पुरुष सिंह मोठ्या आनंदाने मुनिवर्यांसमवेत चालू लागले. ते दोघेही कृपा सागर होते, धैर्यशील बुद्धीचे होते. फार काय, अवघ्या विश्वाचे करते करवितेच होते.
श्री रामचंद्र या प्रसंगी कसे दिसले? अरुण रंगाचे डोळे, बाहू आणि विशाल छाती, नीलकमल व तमाल वृक्षासारखं सावळं शरीर, दोघांनीही पितांबर धारण केलेला, त्यावर भाता असलेला, एका हाती धनुष्य आणि दुसऱ्या हाती बाळ, अशी श्यामल गौर जोडी म्हणजे विश्वामित्रांना लाभलेला एक महानिधीच होता. मुनिवर्यांच्या मनात विचार आला, भगवान ब्रह्मण्य आहेत हे मी जाणतो आणि म्हणूनच केवळ माझ्यासाठी भगवंतांनी प्रत्यक्ष पित्याचाही वियोग स्वीकारला. मार्गाने जात असतानाच मुनिवर्यांनी त्या पुरुष सिंहांना ताडका राक्षसी दाखवली. त्यांचे शब्द ऐकून ती आपण होऊन त्यांच्यावर धावून आली. भगवंतांनी केवळ एकाच बाणाने तिचे प्राणहरण केले. शेवटी तिच्या दीनपणाची जाणीव येऊन तिला त्यांनी निजपदी पाठवून नेली. मुनिवर्यांनी जाणलं की हे आपले स्वामी आहेत, आपल्याला सनाथ करतील. श्रीराम स्वतः विद्यानिधी आहेत हे विश्वामित्रांना ठाऊक होतं. तरीही त्यांनी श्रीरामांना आणखी काही विद्यांचं दान केलं. अशी विद्या शिकवली की जिच्यामुळे तहान भूक नष्ट व्हावी. त्या दोघांना ते आपल्या आश्रमात घेऊन आले. ते भक्त हितैषी आहेत हे जाणून त्यांनी कंदमुळाचं त्यांना भोजन दिलं. प्रातःकाळ होताच प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना म्हणाले, आता आपण जाऊन आपल्या यज्ञाला निर्भयपणे प्रारंभ करावा. मुनी समूहानं होम हवन करायला प्रारंभ केला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह मखर रक्षणार्थ उभे ठाकले. हे पाहून मुनिद्वेष्टा राक्षस मारीच सैन्यासह चाल करून आला. श्रीरामानी एका बोथड बाणानंच त्याला उडवला. तो 100 योजन दूर सागरात जाऊन कोसळला. त्याच्या पाठोपाठ सुबाहू आला. त्याला त्याने अग्निशरानं ठार करून टाकला. उरलेल्या राक्षसांना लक्ष्मणानं ठार करून टाकलं. असुरांचा नाश झाला. ब्राह्मण निर्भय झाले. देव आणि मुनिगण त्या राजकुमारांची स्तुती करू लागले. नंतर काही दिवस राम लक्ष्मणांनी तिथंच निवास केला. ब्रह्मवृंदावर करुणा केली. प्रभू सर्वज्ञ आहेत हे ठाऊक असूनही विप्रांनी त्यांना अनेक पौराणिक कथा ऐकवल्या. एके दिवशी मोठ्या आदराने मुनींनी श्रीरामांना सांगितलं की आपण एक कौतुक पाहून येऊया. मुनींनी धनुर्मुखाची कल्पना सांगितली मात्र श्रीराम हर्षानं मुनींसह निघाले. वाटेत त्यांना एक आश्रम लागला. त्या ठिकाणी खग, मृग, जीवजंतू कोणीच वावरत नव्हतं. एक शिळा मात्र दिसली. प्रभूंनी मुनींजवळ चौकशी केली. मुनींनी ती सारी नवलकथा श्रीरामांना सांगितली आणि ते म्हणाले, रघुवीरा, ही गौतम ऋषींची पत्नी अहल्या शापामुळे इथं शिलागून पडली आहे. आपल्या चरणकमलांवरील रजककणांची ती आशा करते. आपण कृपा करावी. श्रीरामांच्या पावन आणि शोकनाशक पावलांचा स्पर्श होताच एक तपोमूर्ती उभी राहिली. भक्त सुखदायक रघुनाथांचं दर्शन होताच तिनं हात जोडले, समोर उभी राहिली. प्रेमाच्या आवेगानं तिचं सर्वांग पुलकित झालं. मुखावाटे शब्द उमटेना. शेवटी ती महाभाग्यशालिनी भगवंतांच्या पाया पडली. तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. थोड्या वेळानं तिने आपल्या मनाचा धीर सावरला. तिनं परमेश्वराला ओळखलं. त्याच्या कृपेनं तिला भक्तिसुखाचा लाभ झाला. अत्यंत निर्मल वाणीनं तिनं केवळ ज्ञानगम्य अशा रघुनाथाची स्तुती आरंभली. ती म्हणाली, रघुराजा, आपला जय जयकार असो. मी अपवित्र स्त्री आणि आपण जगत पाहून सुखदाते. कमलनयना, आपण भवनाशक. मी आपल्याला शरण आहे. माझा उद्धार करा, माझं रक्षण करा.
मुनींनी मला शाप दिला होता तो फार भाग्याचा ठरला. तो शाप नव्हता, अनुग्रहच होता असं आता मी मानते. त्या शापामुळेच तर भवमोचन भगवंतांना मी डोळे भरून पाहू शकले. याच लाभाची थोरवी भगवान शंकरांनी जाणलेली आहे. प्रभो, मी अल्पमती, मी आपल्यापाशी अन्य कुठलाही वर मागणार नाही. एवढंच मागते की माझा मानसभृंग आपल्या चरणपरागातील प्रेमरसाचं पान अखंड करीत राहतो. सदाशिवांनी मस्तकी धारण केली ती परम पावन गंगा ज्या चरणांपासून प्रगट झाली, ज्या चरणांची पूजा ब्रह्मदेव करतात, ते हे चरण आपण माझ्या मस्तकी ठेवलीत. कृपावंता, केवढी भाग्यवती मी. असं बोलत पुन्हा पुन्हा श्री चरणांवर लोळण घेत आपल्याला हवा होता तो वर प्राप्त करून घेऊन गौतम पत्नी अहल्या पती लोकाला गेली. रामचंद्र, रिपीट, प्रभू रामचंद्र असे दीनबंधू आहेत. अकारण दया हा त्यांचा स्वभाव आहे. तुलसीदास म्हणतात, अरे मूर्ख मना, सार कपटजाळ फेकून दे आणि त्या श्रीरामाचं भजन कर.